हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? 2 दिवसाकरता आमची ट्रिप गेली होती पुण्यावरून कोकणात. कोकणात जाताना आम्ही 17 सीटरची अशी बस केलेली होती आणि आम्ही सगळेजण फुल एन्जॉय करत गेलो होतो कोकणामध्ये. जाताना असा हा सुंदर ताम्हिणी घाटातला व्ह्यू लागला, ज्यामध्ये पूर्ण ही दरी आहे आणि दरीवर अशी धुक्याची मस्त चादर पसरलेली आहे असं वाटत होतं. खूप छान वाटत होतं आणि एवढं आम्ही नाचलो होतो ना, की एवढ्या थंडीमध्ये सुद्धा आम्हाला गरमी होत होती. आणि मग जाताना ही अशी मस्त नदी लागली. खूप छान वाटत होतं या नदीवर आणि एक टेंटसुद्धा होता. त्यानंतर मस्त नदीवर आम्ही थोडेफार फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि मग नाश्ता केला होता. मस्त गरमागरम मिसळपाव आणि त्याच्यासोबत चहा, पोहे, कांदा भजी. खूप मज्जा आली मस्त आणि तिथून निघालो आम्ही कोकणाकडे जायला. कोकणात पोचल्यावर हे असं छान गणपती मंदिर आहे कोकणामध्ये, जिथे म्हणतात की गणपतीचं पाऊलसुद्धा पडलेलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे. हिरवळ, छान झाडी आणि झाडांचं छान असं कटआउट केलं आहे. मंदिरातलं दर्शन घेतलं आणि तिथून 1 किलोमीटर गेल्यावर असं हे गणपतीचं पाऊल पडलं आहे. तिथे दर्शन घेतलं आणि आम्ही गेलो होतो रिसॉर्टवर. छान असं मस्त झाडं वगैरे होते त्या रिसॉर्टला. नाश्ता वगैरे केला आणि मग आम्ही गेलो होतो बीचवर. बीचवर प्रचंड गर्दी होती, कारण खूप मोठा विकेंड असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. मग त्या गर्दीतसुद्धा आम्ही खूप एन्जॉय केला. फोटोज, व्हिडिओज काढले, पाण्यात खेळलो आणि मग असं संध्याकाळी निघालो घरी जायला. आम्ही जाणार होतो माझ्या मैत्रिणीकडे. संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे. त्यानंतर असं निघताना आमची गाडीसुद्धा तिथे फसली होती त्या रेतीमध्ये. प्रचंड लोकांच्या गाड्या फसलेल्या होत्या आणि आमची जवळपास 3 तास गाडी तिथे फसली होती. त्या लोकांनी आमच्याकडून पैसेसुद्धा मागितले गाडी काढून द्यायचे, बट आम्ही त्यांना नाही म्हटलं. त्यानंतर ते स्वतःच आले आणि गाडी काढून दिली. त्यानंतर आम्ही असं मस्त माझ्या मैत्रिणीकडे गेलो. आम्ही इथे स्टे करणार होतो. खूप छान होतं तिचं घर, प्रॉपर असं वाड्यासारखं, जे की मी पहिल्यांदाच बघितलेलं. म्हणजे पहिल्यांदाच मी ह्या गोष्टीचा अनुभव घेतलेला वाड्यात राहायचा. त्यानंतर असं मस्त कौलारूचं घर होतं, सुंदर. खूप छान वाटत होतं तिच्या घरी आणि तिच्या घरची माणसंसुद्धा खूप छान होते सगळेच आणि जीवाला जीव लावणारे. म्हणतात ना कोकणातली लोकं साधीभोळी, अगदी तसंच साधीभोळी लोकं आहे कोकणातली. खरंच असं सुंदर घर होतं तिचं. खूप साऱ्या खोल्या होत्या आणि असा पोटमाळासुद्धा होता. खूप छान वाटत होतं. प्रॉपर असं जुन्या काळातलं फील येत होतं आणि खूप छान त्यांनी आमच्यासाठी पाहुणचार केला होता. आम्हाला असं वाटलंच नाही. तिचं घर बघितल्यानंतर आहे ना, जेवढा आम्ही दिवसभरातून प्रवास करून, खेळून थकलो होतो ना, तो सगळा निघून गेला होता. त्यांनी आमच्यासाठी छान गरमागरम जेवण केलं होतं. खूप छान टेस्ट झाली होती सगळ्याच जेवणाची. आम्हाला प्रचंड भूक लागलेली, म्हणून आम्ही पटापट जेवणावर ताव मारला सगळ्यांनी आणि मस्त जेवून घेतलं. दुसऱ्या दिवशी छान अशी सुंदर पहाट झाली माझी. शांत, इतकं सुंदर आणि शांत आहे ना कोकण, खूप छान वाटत होतं. पक्ष्यांचे आवाज, चिमण्यांचे आवाज, जे की आपल्याला ना शहरांमध्ये ऐकायलासुद्धा भेटत नाही, असे आवाज तिथे ऐकायला भेटले. खूप छान वाटत होतं. असं सुंदर घराबाहेर तुळशी वृंदावन होतं आणि त्याची पूजासुद्धा केलेली होती. इकडचे लोक आहे ना पहाटेच उठतात, सडा रांगोळी काढतात आणि खूप छान वाटत होतं हे सगळं गावाकडचं जीवन पाहून. त्यानंतर असं डेग होती ही पाण्याची, ज्याच्यामध्ये ना आमच्यासाठी गरम पाणी तापवलं होतं त्यांनी चुलीवर. खूप छान वाटत होतं आणि ह्या गरम पाण्याने आंघोळ करून खूप छान वाटलं. असा थकवा निघून गेला. त्यानंतर आम्ही गेलो होतो कोकण एक्सप्लोअर करायला, जिथे जुन्या काळातले मंदिरं आणि इथे ना भरपूर घरं जे होती ना ती सिमिलर होती. सिमिलर मीन्स की कौलारूची घरं होती आणि खूप छान आणि थंड घरं होती ही. त्यानंतर असे मस्त मंदिरं बघितले आम्ही जुन्या काळातले आणि इथे प्रचंड शांतता आणि खूप छान वाटत होतं. प्रसन्न फील येत होतं, एवढी झाडी वगैरे सगळं डोंगर वगैरे पाहून. त्यानंतर तिथे जवळच आमचा एक मित्रसुद्धा राहतो. म्हणजे आपण ज्या गोष्टीला एरिया म्हणतो ना, ते लोक त्या गोष्टीला वाडी म्हणतात. लाईक जवळच्याच वाडीत तो तिथे राहतो. आम्ही त्याच्या घरीसुद्धा गेलो होतो. त्याचं घरसुद्धा खूप सुंदर होतं. छान असा हॉल आणि प्रॉपर वाड्या टाईप होतं आणि त्याच्या घरी आहे ना मांजरसुद्धा होती, जी की मला खूप आवडते आणि तिला 2 छोटे छोटे पिल्लंसुद्धा होते, जे की नुकतेच बॉर्न झालेले. त्यानंतर असं ह्याचं हे सुंदर घर होतं. इथे छान अशी बेडरूम होती आणि खोल्यासुद्धा इतक्या छान वाटत होत्या ना. एवढं मोठं घर होतं, पण प्रसन्न प्रचंड वाटत होतं.
त्यानंतर हे असं मस्त ना यांनी जे कौलारूला आहे ना थोडंसं अशी गॅप ठेवून ना तिथे उजेड येईल असं करतात. इकडे काकी आहे ना गरम गरम आमच्यासाठी मस्त भाकऱ्या करत होत्या तांदूळाच्या, आणि त्या पण चुलीवर. त्यानंतर इथे ना असं छोटंसं यांच्याकडे वासरू होतं. ह्या मुली त्या वासराला प्रचंड त्रास देत होत्या म्हणून ते जरा घाबरलं होतं. त्यानंतर यांच्या ज्या वाड्यामध्ये आहे ना खूप सारी झाडी लावलेली होती, म्हणजे फळांची, भाजीची, वांगे, टमाटे, मिरच्या आणि अजून हिरव्या पालेभाज्यासुद्धा लावल्या होत्या. हिरवा माठ, माठाची भाजी मी ऐकली आहे पण लाल माठ, पण इथे हिरवा माठसुद्धा लावलेला होता. त्यानंतर मुळा, मेथी, पालक ह्या सगळ्या भाज्या इथे लावल्या होत्या. आणि बघू शकता झाडांना किती साऱ्या पपया आल्या आहेत. आणि यांनी ना आम्हाला खूप साऱ्या गोष्टी सोबतसुद्धा दिल्या, जसं की भाज्या, पपई आणि अजून हिरव्या पालेभाज्या, ह्या सगळ्या भाज्या आमच्यासोबत दिल्या यांनी. त्यानंतर आमचा प्रवास चालू झाला परत पुण्याकरता कोकणावरून. असं वाटतच नव्हतं कोकण सोडावं म्हणून. खूप छान जीवाला जीव देणारी तिथली माणसं आहेत. त्यानंतर जाताना असं मस्त आम्ही जेवण केलं छान. पंजाबी थाली घेतलेली, खूप मस्त थाली होती. इथे जवळच हॉटेल आहे, ताम्हिणी घाट संपला की तिथे जेवण केलं आणि निघालो आम्ही परत घरी जायला. खूप छान झाली ही कोकण ट्रिप. 2 दिवस कुठे गेले कळलंसुद्धा नाही. छान मेमोरीज आम्ही सोबत घेऊन जात होतो. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत राहील. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओजला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.